मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास. गरुड पुराण. नमस्कार मित्रांनो. मृत्यूनंतरचे पहिले 13 दिवस आत्म्याचा प्रवास. गरुड पुराणातील प्रेतकल्प नावाच्या अध्यायात मृत्यूनंतरच्या 13 दिवसांचा प्रवास सविस्तर सांगितला आहे. हा काळ प्रेतावस्था म्हणून ओळखला जातो. या काळात आत्म्याला प्रेत संज्ञा असते आणि त्याला यमलोकाकडे जाण्यासाठी सूक्ष्म शरीर प्राप्त होते. मृत्यूचा क्षण, प्रवासाची सुरुवात, प्राण निघणे. गरुड पुराण सांगते की जेव्हा आयुष्य संपते तेव्हा यमदूत किंवा विष्णुदूत जीवाला घ्यायला येतात. पुण्यवान त्यांना 4 हात असलेले शंख, चक्र, गदा धारण करणारे, पितांबर नेसलेले, प्रसन्न मुद्रेचे विष्णुदूत दिसतात. पापी लोकांना त्यांना भयंकर काळेकुट्ट, रागाने लाल डोळे असलेले, हातात पाश व दंड घेतलेले, गिधाडासारखे नाक असलेले यमदूत दिसतात. प्राण निघताना जीवाला अंगुष्ट मात्र म्हणजे अंगठ्याच्या आकाराचे सूक्ष्म शरीर मिळते. यालाच वासनामय किंवा यातना शरीर असे म्हणतात. हे शरीर वायुरूप असते. याला भूक, तहान, थंडी, ऊन सर्व जाणवते, पण ते कुणाला दिसत नाही, बोलू शकत नाही. या 10 दिवसात आत्मा घर सोडत नाही. तो घराच्या उंबऱ्यावर, छपरावर किंवा ज्या जागी मृत्यू झाला तिथे रडत बसतो. कारण त्याला आपले जुने शरीर कुटुंबीय सोडवत नाहीत. या काळात दिले जाणारे पिंड हेच त्याचे नवीन शरीर बनवतात. प्रत्येक पिंडाचा वेगळा अर्थ आहे. पहिला दिवस मृत्यूचा, जागी दिला जाणारा पिंड मस्तक तयार होते. दुसऱ्या दिवशी पिंड दिल्याने नाक, डोळे व कान तयार होतात. तिसऱ्या दिवसाचा पिंड अंगणात दिला जातो. यामुळे गळा, खांदे व हात तयार होतात. चौथ्या दिवशीचे पिंडदान झाले की पाठ, पोट व पार्श्वभाग तयार होतो. 5व्या दिवशीच्या पिंडदानाने नाभी आणि गुप्त इंद्रिय तयार होतात. 6व्या दिवशीच्या पिंडदानाने कंबर आणि मांड्या तयार होतात. 7व्या दिवशीचे पिंडदान झाले की गुडघे आणि पायाच्या पोटऱ्या होतात. 8व्या दिवशी घोटे आणि पायाच्या टाचा तयार होतात. 9व्या दिवशी पायाची बोटे तयार होतात आणि 10व्या दिवशीचे पिंडदान झाले की या 9 दिवसात तयार झालेल्या सूक्ष्म शरीराला भूक आणि तहान लागायला सुरुवात होते. 10व्या दिवशी दशक्रिया विधी होतो. या दिवशी पिंडदानाने संपूर्ण शरीर तयार होते. आता या आत्म्याला भूक लागते, त्याला चालता येते. यमदूत आता त्याला बांधून यमलोकाच्या मार्गावर नेण्याला सुरुवात करतात. याला प्रेत हे नाव अधिकृतपणे प्राप्त होते. या काळात काय घडते? घरी राहणे. आत्मा 10 दिवस घराभोवती फिरतो. आपल्या माणसांचे रडणे ऐकून तो सुद्धा दुःखी होतो. पाणी आणि दिवा म्हणूनच 10 दिवस दक्षिणेकडे तोंड करून पाण्याने भरलेला कुंभ आणि तिळाच्या तेलाचा दिवा सतत तेवत ठेवला जातो. त्या पाण्याने प्रेताची तहान भागते आणि दिव्याच्या प्रकाशाने त्याला मार्ग दिसतो. शिवणे विणणे नाही. या काळात घरात शिवणे, केस विंचरणे, जमीन खोदणे वर्ज्य असते. कारण त्याचा त्रास सूक्ष्म देहाला होतो अशी मान्यता आहे. 11वा दिवस एकादशाह श्राद्ध. या दिवशी प्रेताला यमलोकाच्या प्रवासासाठी भाता दिला जातो. 11 पिंड आणि अन्नाचे 11 छोटे भाते तयार केल्या जातात. हे भाते त्याच्या 47 दिवसांच्या प्रवासातील शिदोरी असते. या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मण भोजन करवतात. यामागचा हेतू प्रेताला पुढील मार्गास शक्ती मिळावी. 12वा दिवस सपिंडीकरणाची सुरुवात. हा मुख्य महत्त्वाचा दिवस. या दिवशी प्रेताला पितर योनीत सामील केले जाते. एक मोठा पिंड प्रेतासाठी, 3 पिंड त्याच्या मागच्या 3 पिढ्यासाठी, वडील, आजोबा, पणजोबा. मग प्रेताच्या पिंडाचे 3 भाग करून मागच्या 3 पिंडात मिसळतात. यालाच सपिंडीकरण म्हणतात. याचा अर्थ आता तो प्रेत राहिला नाही तर पितर झाला. आता त्याचा यमलोकाचा अधिकृत प्रवास सुरू होतो. 13व्या दिवशी तेरवी, यमलोकाच्या दिशेने प्रयाण. हा दिवस सुटकेचा दिवस मानला जातो. या दिवशी नेमके काय होते? तर
या दिवशी यमदूतांचे आगमन होते. 10व्या दिवशी शरीर पूर्ण झालेले असते. 13व्या दिवशी यमदूत त्या प्रेताला पाशाने बांधतात. गरुड पुराणात वर्णन आहे की पाप्याला लोखंडाच्या साखळदंडाने आणि पुण्यवानाला फुलांच्या माळेने बांधून नेतात. 86,000 योजनेचा प्रवास इथून सुरू होतो. यमलोक पृथ्वीपासून 86,000 योजन म्हणजेच अंदाजे 12,28,000 किलोमीटर दूर आहे. हा प्रवास 47 दिवसामध्ये पूर्ण करावयाचा असतो. दिवसाला सुमारे 247 योजन चालावे लागते. 16 पुरे आणि नगरे, या मार्गात 16 भयंकर नगरे लागतात. पहिले नगर यम्य आहे. तिथून पुढे सौरीपूर, नागेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, कौंच, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्मपद, दुःखद नानाक्रंदपूर, सप्तभुवन, रौद्र पर्यावरण, सीताढ्य आणि बहुभीती ही नगरे लागतात. घराशी संबंध तुटणे 13वी झाल्यावर घरातील सुतक संपते, कारण आता आत्मा अधिकृतपणे घर सोडून यमलोकाच्या मार्गाला लागलेला असतो. त्याचा घराशी असलेला मोह कमी करण्यासाठी 13वी केली जाते. या दिवशी 13 ब्राह्मणांना भोजन, 13 प्रकारचे दान दिले जाते. यामुळे प्रेताला मार्गात त्रास होत नाही. विशेषतः छत्र, जोडे, कपडे, अंगठी, भांडे दान करतात, कारण मार्गात ऊन, वाळू, काटे लागतात. छत्रदानाने ऊन लागू नये, जोडेदानाने पाय भाजू नये. 13 दिवसानंतर पुढे काय? 13वी नंतर 47 दिवस हा प्रवास चालतो. मार्गात वैतरणी नदी लागते. वैतरणी रक्त, पू, केस यांनी भरलेली आहे. ज्याने गोदान केले आहे त्याला गाय पहिलं तिरी नेते. 47व्या दिवशी आत्मा यमलोकात पोहोचतो. तिथे चित्रगुप्त त्याच्या पाप पुण्याचा हिशोब यमराजासमोर वाचून दाखवतात. त्यानंतर कर्मानुसार स्वर्ग, नरक किंवा पुन्हा मृत्यूलोकात जन्म मिळतो. 13 दिवसांचे विधी हे प्रतिकात्मक आहेत. मुख्य उद्देश जिवंतपणीच चांगले कर्म करणे हा आहे, कारण मृत्यूनंतर फक्त कर्मच सोबत येते. मोह सोडा. आत्मा 10 दिवस घराभोवती रडतो, कारण त्याला मोह सुटत नाही. म्हणूनच जिवंतपणीच वैराग्य भावना ठेवावी. दानाचे महत्त्व बघूया. गोदान, अन्नदान, तिलदान, वस्त्रदान याने यममार्ग सुकर होतो. नामस्मरण. अंतकाळी जे नाम मुखात असेल त्यानुसार गती मिळते. अंतमती सो गती. गरुड पुराणातील ही वर्णने मुख्यतः मनुष्याला अधर्मापासून परावृत्त करून धर्ममार्गाला लावण्यासाठी आहेत. वेगवेगळ्या पुराणात आणि परंपरागत काही फरक आढळू शकतात. मृत्यूनंतरचे विधी हे मृतात्म्याच्या शांतीसाठी आणि जिवंत लोकांच्या सांत्वनासाठी आहेत. तर मित्रांनो, हा होता गरुड पुराणाअंतर्गत मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास. धन्यवाद.